या भावाचं नाव आहे प्रदीप शिंदे आणि ह्यांची अशी साक्ष आहे, 9वीत असताना ह्यांच्या वडिलांचं निधन झालं. संपूर्ण जबाबदारी ह्यांच्यावरती पडली आणि ह्यांच्या मोठ्या भावावरती पडली. घरामध्ये 1 रुपया येत नव्हता आणि त्यांच्या वडिलांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय होता. ते ट्रॅक्टर रेंटनं द्यायचे, त्याच्यातून त्यांना 30-40 हजार रुपये भेटायचे. पण ते 30-40 हजार पण ते जे ट्रॅक्टर चालवणारे होते त्यांना निघून जायचे. म्हणजे 3-4 कामगार त्यांनी ठेवले होते, त्यांना ट्रॅक्टर चालवायला येत नव्हता. घरात 1 रुपया येत नव्हता. कुणीतरी यांना चर्च बद्दल सांगितलं. 2 ते 3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यांना चर्च बद्दल सांगितलं. ते म्हटलं तुम्ही इथं या, दापोडीमध्ये एक चर्च आहे, विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च, तुम्ही तिथं जा, प्रभू येशू तुमची प्रार्थना ऐकेल. तर ते म्हणले तिथं जायला काय करावं लागेल. ते म्हटलं काय नका करू, फक्त जाऊन फक्त वचन ऐका, तिथं बसा तुम्ही फक्त, देव तुमची प्रार्थना ऐकेल. आणि डोळे बंद केले आणि प्रार्थना केली की प्रभू माझी हे परिस्थिती आहे, माझ्या घरामध्ये 1 रुपया येत नाही, तू काहीतरी कर. प्रभूनं असा चमत्कार केला. त्यांचा जो ट्रॅक्टरचा व्यवसाय होता तो वाढत गेला. एवढा वाढला की त्यांनी अजून एक ट्रॅक्टर घेतला आणि ते सांगतात घरामध्ये 1 रुपया येत नव्हता. आज त्यांच्या घरामध्ये नेट प्रॉफिट 1.5 लाख रुपये येत आहे. हालेलुया. आणि हे सगळं काय प्रभू येशूनं केलेलं आहे. आणि अजून एक छोटीशी साक्ष अजून आहे. ते म्हणतात की जेव्हा ते असं चालत होते तर अचानक त्यांच्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बरगडीला खूप दुखायला लागलं. डॉक्टराकडे गेले. डॉक्टरांनी म्हटलं की तुमच्या जे बरगड्या आहेत त्याच्यामध्ये सूज आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, तुमचं ऑपरेशन करावं लागेल. चर्चला आले, परत प्रार्थना केली, ऑपरेशन. डॉक्टर स्वतःच म्हणले की आता ऑपरेशन करायची काही गरज वाटत नाहीये, काहीतरी चमत्कार झालेला दिसत आहे. तर ते म्हणले चमत्कार प्रभू येशूनं केलेला आहे. आणि अजून एक सांगतो, त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये 5 गुंठ जमीन खरेदी केलेली आहे. 5 गुंठ. आमेन. हे खरं आहे. हा खरंय. आणि किती महिने झाले येत आहे तुम्ही? 2च महिने झाले. 2 महिन्यात एवढे 2 months. चमत्कार? 2च महिने झाले. 2च महिने. वा, किती छान. आता 8 तारखेला बुकिंग आहे. गाडी घेतली कॅश पेमेंटने 8.5 लाख. अजून एक छोटस, त्यांनी गाडी घेतली, कॅश घेतली. अजून एक गाडी पिकअप घेतली, जो टेम्पो असतो ना तो कॅश देऊन घेतलेला आहे. लोक म्हणजे EMI नाही कर्ज घेतात, ते भाऊ हा. डायरेक्ट गेले आणि म्हटले हे कॅश घ्या. लोन नाही, काय नाही. लोन नाही काय नो लोन. डायरेक्ट कॅश मध्ये. प्रेज गॉड. गॉड ब्लेस वा, यू. वा, वा. गॉड ब्लेस यू. हे सांगतात ते पती पत्नी दोघं वॉचमॅनचं काम करतात एका बिल्डिंग मध्ये आणि ते सांगतात की आमचा पगार एवढा काही खास नव्हता, तर सर्व अपेक्षा लेकराकडून होती आणि ते पोलिसाच्या भरतीसाठी प्रयत्न करत होते खूप वर्षापासून. 2023 पासून त्यांनी परीक्षा देखील दिली होती, पण 2023 ते 2025 पर्यंत त्यांना काहीही कळलं नाही, रिझल्ट काय आलेला आहे त्याचं उत्तरच त्यांना पुढून आलेलं नव्हतं. पण हे सांगतात की ते प्रार्थना करत राहिले, त्यांनी आशा सोडली नाही. 6 डिसेंबर 2025 रोजी ते शनिवारी प्रार्थनेसभेमध्ये आले. त्यांनी प्रभूला प्रार्थना केली आणि परमेश्वरने चमत्कार केला. जे 2.5 वर्ष झालं नाही ते 5 ते 6 दिवसात झालं. त्यांना कॉल आला, त्यांना सांगितलं तुम्ही सिलेक्ट झालेले आहात, वाह. तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही या. आणि ते सांगतात की त्याबरोबरचे ट्रेनिंगसाठी लागणारे पैसे देखील होते, ते देखील त्यांच्याकडे नव्हते. जसं आज तुम्ही वचनामध्ये सांगितलं की सगळं जग बंद होईल, सगळी सोर्स आहेत ते बंद होतील, पण परमेश्वरचा दरवाजा बंद होणार नाही. ते सांगतात की आम्ही आमचा जो मालक आहे, ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, जे नवरा बायको आहे, ते त्याच्याकडे पगार मागायला गेले. 2 महिने त्यांचा पगार मिळाला नव्हता आणि ते प्रार्थना करत होते. फोन केला तरी तो बिल्डर जे आहे ते उचलत नव्हते. पण ज्या दिवशी त्याला दुसऱ्या दिवशी जायचं होतं सगळे डॉक्युमेंट आणि पैसे घेऊन, 15,000 रुपये देखील त्यांच्याकडे नव्हते प्रिय पास्टर. आणि ते सांगतात की परमेश्वरकडे ते प्रार्थना करत राहिले, त्यांनी आशा नाही सोडली. परमेश्वरने चमत्कार केला. आदल्या दिवशी बिल्डरने त्यांना 30,000 रुपये दिले. ह्या भाऊ जो पैसे गरजेचे होते ते घेऊन गेला. त्याचं तिकडे सगळं काही झालं, तिथं तो रुजू झाला आणि तो मुंबईमध्ये पोस्टिंग आहेत आता सध्याला. हालेलुया. गॉड विल ब्लेस यू बेटा. गॉड ब्लेस यू राजा. गॉड ब्लेस. बहन का नाम श्रद्धा है और ये उनके हस्बैंड है. गोखले नगर एरिया से वो हमारे चर्च में आते हैं. वो कहते हैं वॉलंटियर्स ऑल्सो. ओके. वो कहते हैं कि पिछले 1 साल से वो कॉल सेंटर में काम कर रहे थे और नाइट शिफ्ट थी, लेकिन रात में काम करने की वजह से उनकी हेल्थ पर बहुत ज़्यादा असर हो रहा था. PCOD की तकलीफ उन्हें शुरू हुई, जिस वजह से उन्होंने जॉब छोड़ दी. उसके बाद 6 महीने तक उन्होंने डे शिफ्ट किया, लेकिन किसी वजह से वो भी जॉब छूट गई. उसके बाद 15 से 20 जगह उन्होंने इंटरव्यू दिए, लेकिन हर जगह रिजेक्शन ही उनके हाथ लगा. वो बहुत ज़्यादा निराश हो चुके थे. उन्हें समझ नहीं आ रहा था कि उनके साथ हो क्या रहा है. उन्हें समझ नहीं आ रहा था कि उन्हें जॉब मिलेगी भी या नहीं, उनका फ्यूचर सही होगा भी क्या नहीं. लेकिन सबसे खूबसूरत बात उन्होंने ये की कि वो चर्च आते रहे, वचन पढ़ते रहे, सेवा करते रहे, प्रभु यीशु पर विश्वास करते रहे, आपके साथ प्रार्थनाओं में सहमत होते रहे. और पवित्र सप्ताह के खूबसूरत माहौल में आपने भविष्यवाणी की थी कि आपके रुके हुए काम प्रभु यीशु ज़रूर पूरे करेगा. और वैसा ही हुआ. जो ख़त्म सा लग रहा था, प्रभु यीशु ने उसे बड़ी शुरुआत में बदला है. 2026 जनवरी के महीने में उन्होंने सरकारी नौकरी का एक एडवर्टाइजमेंट देखा. 9 अप्रैल 2026 में उन्होंने इंटरव्यू दिया, जहाँ पे हज़ारों लोग इंटरव्यू देने आए थे.
वो कहते हैं कि प्रभु यीशु इतना महान है, सिर्फ उनका एप्लीकेशन एक्सेप्टेड हुआ है, इंटरव्यू में वो पास हो चुके हैं और अभी आने वाले 20 अप्रैल 2026 में वो उस जॉब पर नियुक्त होने वाले हैं हालेलुया विद द बेस्टेस्ट सैलरी, इसलिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. काय हालेलुया म्हणायचं आता काय म्हणायचं अपॉइंटमेंट लेटर और आईडी कार्ड लेकर वो आए. अरे वा याची वाट पुणे बघत होता देव. महानगरपालिका. देवाला हे द्यायचं होतं तुला. पुणे महानगरपालिका विषय संपला. झालं. गव्हर्नमेंट जॉब. हालेलुया. This is God. This is God. God sees your heart. God bless you. God bless you. Congratulations. When this girl was born, Bishop, she used to get epilepsy every day, and the Oh. situation was so bad they had to run to the hospital. They didn't have any single thing. Okay. 4 years they were doing medication, didn't anything, nothing worked for them. But on 2025, there was a skit performed, and looking at the skit, this girl started speaking. That was the first word when she started speaking. Oh, she was not speaking. She was not speaking at all. But after the skit, she started opening her mouth. And on Easter Here. Sunday, yes, Good Friday skit the 2025 sister. last year. Last year, 2025 Easter Sunday, she started speaking. See that. Oh. Doctor also on point of time, doctor said she's not mentally fit. But after that, auntie said, now enough of the medications. I'm not going to go to the doctor. I'm just going to go Vineyard Worker Church and I'm going to follow the Lord and everything is going to be normal. From that day, Pastor, this auntie with her granddaughter is coming daily to the church, and today everything is normal. She's speaking well, she's talking, she doesn't have epilepsy. Everything has been normal now today. So from childhood she never spoke. From childhood she never spoke. तुझं नाव काय? योगिता. योगिता. Shoo. Lord, touch her, oh Father. Let your hand be upon her life. बहन का नाम साक्षी है, वो भोसरी एरिया से हमारे चर्च में आते हैं और आज पहली बार आए हैं. वो कहते हैं कि 19 महीने की पुलिस भर्ती की ट्रेनिंग के लिए उनका बेटा गया हुआ था और वो अपने बेटे के लिए प्रार्थना कर रहे थे. उनके नेबर ने उन्हें हमारे चर्च के बारे में बताया, प्रभु यीशु के बारे में बताया और उन पर भरोसा कर कर वो अपने बेटे के लिए प्रार्थना करते रहे कि प्रभु यीशु 19 महीने की ट्रेनिंग के बाद मेरे बेटे को प्लीज़ आप जॉब दिलवा दीजिए, पोस्टिंग दिलवा दीजिए. और प्रभु यीशु ने सचमुच ऐसा ही महान काम किया है. बेटे की 19 महीने की ट्रेनिंग भी पूरी हो चुकी है, एग्जाम्स में वो पास हो चुका है, उसे पोस्टिंग भी मिल चुकी है और आज बहन पहली बार यहाँ है. तुम्ही पहिल्यांदा येताय आज. प्रभूने तुमची इच्छा पूर्ण केली आणि देवाचं घर तुम्ही गाठलं हो शेवटी. हो. आणि देवाला मी धन्यवाद. 19 महिने उपवास करत होते त्याच्यासाठी बरं. हालेलुया. आणि शुक्रवारच करत होते. हालेलुया. ग्राउंड पण शुक्रवारी झालं, त्याचे फायनल एक्झाम पेपर तो पण शुक्रवारी झाला. गुड फ्रायडेला त्याचा रिझल्ट लागला आता. बघा. आणि मी म्हटलं की रिझल्ट लागेल आणि भरती होईल त्यावेळेस मी इथे येणार. हा संकेत आहे सगळा त्याचा हो. की माझ्या जवळ ये तू